नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण कालपर्यंत शब्दार्थ पाहत होतो आणि आजही पुढे शब्दार्थच पाहणार आहोत. बरोबर. आज बघा, एक छोटस प्रकरण आहे शब्दार्थाचं. बघा, निसर्गामध्ये विविध ध्वनी निर्माण होतात. उदाहरणार्थ, वेगवेगळे ध्वनी. जसं आपण एखाद्याच्या पाठीत धपाटा मारला तर धपकन आवाज येतो. पंखा फिरतो त्याचा फरफर फरफर आवाज येतो. चिमणी चिवचिव करते तो एक आवाज झाला. त्या व्यतिरिक्त असे बरेचसे आवाज आहेत. त्यातील काही आवाज कृत्रिम आहेत, तर काही आवाज निसर्ग निर्मित आहेत किंवा नैसर्गिकता निर्माण होणारे आहेत. काही कृत्रिम आहेत. बरोबर. उदाहरणार्थ, जसं आता मिरची कुटण्याची मशीन जर पाहिली, बरोबर, मिरचीचं मिरकूट बनवण्याची जी मशीन असते ती धळंग 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 धळंग, हा जो आवाज आहे हा कृत्रिम आपण तयार केलेला आहे. परंतु विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, हे सगळे आवाज आहेत, नैसर्गिक आहेत, निसर्ग निर्मित आहेत. बरोबर. तर असे दोन प्रकारचे आवाज आपल्याला ऐकू येत असतात निसर्गामध्ये. आणि या आवाजांसाठी आपण जे शब्द वापरतो किंवा आपण जे शब्द तयार करतो आवाजासाठी, त्यालाच ध्वनीदर्शक शब्द असे म्हणतात. त्याला ध्वनीदर्शक शब्द असे म्हणतात आणि तेच शब्द आज आपण पाहणार आहोत. ध्वनीदर्शक शब्द. ध्वनीदर्शक शब्द. जे लोक ऑनलाईन आहेत त्यांनी कृपया मला एकदा एक मेसेज टाका. ध्वनीदर्शक शब्द. ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या, ध्वनीदर्शक शब्दांमध्ये महत्वाचं काय आहे आणि आपल्यासाठी का महत्वाचं आहे. कारण सरळ सेवेमध्ये बऱ्यापैकी एखाद दुसरे वेळी एखाद दुसरा प्रश्न यावर येऊन जातो आणि सोपा सहज प्रश्न असतो आणि आपण चुकवून टाकतो. त्यामुळे या ध्वनीदर्शक शब्दांची माहिती असणं आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, बघा, सृष्टीत विविध प्रकारचे ध्वनी, विविध प्रकारचे आवाज कानावर पडतात आपल्या. आपण जिथं राहतो तिच्या आजूबाजूला किंवा जिथं आपण जीवन जगतो त्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे आवाज कानावर पडतात. बरोबर. ध्वनी कानावर पडतात. तर ते जे ध्वनी आहेत त्यातील काही ध्वनी नैसर्गिक असतात तर काही ध्वनी कृत्रिम असतात. मी उदाहरण दिलं आधीच तुम्हाला. ठीक आहे. त्या ध्वनींचा निर्देश करण्यासाठी, पण ते ध्वनी कसे आहेत हे सांगण्यासाठी आपण जे शब्द तयार करतो त्यांनाच ध्वनीदर्शक शब्द असे म्हणतात. त्यांना ध्वनीदर्शक शब्द असे म्हणतात. बरोबर. जसं की बघा, जसं वाघ 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 जर ओरडला तर तो वाघ ओरडत नसतो, तो डरकाळी फोडत असतो. काय फोडत असतो? डरकाळी. परंतु सिंहाची गर्जना बोलली जाते. सिंह जो आवाज काढतो त्याला गर्जना म्हणतात. वाघ जो आवाज काढतो त्याला डरकाळी म्हणतात. मग याचे वेगवेगळे शब्द आपल्याला माहिती पडतात. मग अशा प्रकारचेच प्रश्न आपल्याला विविध सजीवांचे आवाज, पशुपक्ष्यांचे आवाज, मानवाचे आवाज किंवा निसर्गातील इतर गोष्टींचे आवाज म्हणजेच ध्वनीदर्शक शब्द होत. हे ध्वनीदर्शक शब्द आपल्याला प्रश्नांती पाहिलं तर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येतात. बघा, उदाहरणार्थ, कुत्र्याचे भुंकणे. बघा, प्रश्न असा येतो क्रमांक 1, कुत्र्याचे आपला अर्धविराम भुंकणे. भुंकणे. मग चिमणीचे रिकामी जागा. बरोबर. तर या ठिकाणी ऑप्शन येतात आपल्याला. मग कुत्र्याचं काय सांगितलंय, तर कुत्र्याचा आवाज सांगितलाय भुंकणे. मग चिमणीचा आवाज कसा होईल हे तुम्हाला शोधायचं असतं. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या याच्यामध्ये येतात, ध्वनीदर्शक शब्दांमधून येऊ शकतात. ठीक आहे. आता बघा, तर साहजिकच आहे, कुत्र जर भुंकणे तर चिमणी कशी करते? चिवचिव. चिवचिव. चिमणीची चिवचिव. चिमणीची चिवचिव. कुत्र्याची भुंकणे तर चिमणीची चिवचिव. असे प्रश्न आपल्याला येतात आणि याच प्रश्नांमुळे कन्फ्यूज न होता आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं आणि हे सोपं आहे अगदी. तुम्ही सहजगत्या ओळखू शकता. बरोबर. अशा प्रकारचं. बघा, प्राणी पक्षींचे काही शब्द आहेत. तर गाय ही हंबरते म्हणून गायीची हंबरणे. कोल्ह्याची कोल्ही कुई किंवा यालाच कोल्हे कुईलाच एक शब्द आहे, व्यर्थ बडबड. व्यर्थ बडबड. व्यर्थ बडबड. जर माणसाबद्दल हा शब्द वापरला तर ती कोल्हे कुई कोल्ह्याची नाही राहणार, तर व्यर्थ बडबड होऊन जाईल. व्यर्थ बडबड. घोड्याचे किंचाळणे. माहिती आहे ना घोडा कसा करतो? की त्याला किंचाळणे असं म्हणतात. हत्तीचे चित्कारणे. हत्तीचा काय असतो? चित्कार किंवा चित्कारणे. चित्कार. चित्कार किंवा चित्कारणे. हत्तीची चित्कार किंवा चित्कारणे. भुंग्यांचा. भुंगा म्हणजे कोण? जो फुलांवरती जे भुंगे बसतात ना, त्या भुंग्यांचा आवाज असतो त्याला म्हणतात भुंग्यांचा किंवा मधमाशांचा गुंजारव. काय म्हणतात? गुंजारव. भुंगे मधमाशा गुंग अशा प्रकारचा एक आवाज काढतात, त्याला गुंजारव असं म्हणतात. म्हशीचे रेकणे. बॅ अशा प्रकारची म्हशी रेकते, त्याला रेकणे असं म्हणतात.
म्हशीचे हंबरणे नसते तर म्हशीचे रेकणे म्हणून ओळखावे. वाघाची डरकाळी, वाघाची गर्जना म्हणू नये तर वाघाची डरकाळी. त्यानंतर हंसाचा कलरव, हंस जो आवाज काढतो ना त्याला कलरव असे म्हणतात. कलरव असे म्हणतात. गाढवाचे ओरडणे किंवा रेकणे सुद्धा होते. गाढवाचे ओरडणे किंवा रेकणे दोन्ही शब्द चालतात. रेकणे गाढव आणि म्हशीसाठी सारखाच गोष्ट. मोराची, मोर जे म्याव म्याव करतो त्याला केकावली म्हणतात. त्याला काय म्हणतात? केकावली. मोर जे करतो त्याला केकावली असे म्हणतात. इथं लक्षात घ्या, आपण पशु पक्ष्यांचे आवाज पाहतोय. ठीक आहे. तसं पाहिलं तर हे पहिल्या दुसऱ्या वर्गातली गोष्ट आहे, परंतु आपल्याला अभ्यासाला येतात. बऱ्याच वेळा एखाद दुसरा प्रश्न असा येऊन जातो. जसा मी तुम्हाला आधी दाखविला त्यानुसार आपल्याला हे समजते की मोराची केकावली, मोर जे काय बोलतो किंवा वरडतो त्याला केकावली असे म्हणतात. चिमणीची चिवचिव, आपण पाहिलं कुत्र्याचे भुंकणे तर चिमणीची चिवचिव, चिमणी चिवचिव करते. मधमाशांचा गुंजारव, मधमाशांचा गुंजारव. सापाचे, साप जो असतो त्याचे फुस करणे, फुस करणे, फुसफुस करणे, फुसफुस नाही, साप फुसफुसतो ना म्हणून त्याला फुसफुसणे असं म्हणतात. किंवा याला फुत्कार, फुत्कार, सापाचा फुत्कार असेही म्हणतात. सापाचा फुत्कार. पानांची, पान जेव्हा हवेने उडते तेव्हा त्याचा एक आवाज होते. तो आवाज असते सळसळ किंवा यालाच म्हणतो आपण सळसळाट. सळसळाट, 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 सडसड किंवा सडसळाट. पंखांची, पंख जे एखादा पक्षी अशी फडफड करतो त्याला पंखांची फडफडाट म्हणतात. त्यातूनही एक आवाज निर्माण होतो. बघा तुम्ही एखादा पक्षी जर पकडा तर तो फडफड फडफड करतो तर त्यातून आवाज निर्माण होतो फडफडाट. पंखांचा फडफडाट. तारकांचा, तारका म्हणजे चांदण्या, तारका म्हणजे चांदण्या. आता वास्तविक तारकांचा आवाज नाहीये परंतु आपल्याला चमचमाट दिसतो. काय दिसतो? चमचमाट, म्हणून तारकांचा चमचमाट. पैजणांची ऋणझुन नसते तर छुमछुम असते. काय असते? छुमछुम, छुमछुम. बरोबर. ऋणझुण, छुमछुम हे दोन्ही शब्द चालतात. ऋणझुण, ऋणझुण, ऋणझुण किंवा छुमछुम. घोड्याचे खिंचाळणे, खिंकाळणे, खिंकाळणे. बरोबर. घोड्याचे खिंकाळणे. पाण्याचा खळखळाट, एखाद्या दगडावरून पाणी जर खाली पडत असेल तर तिथे खळखळ खळखळ असा आवाज येतो म्हणून पाण्याचा खडखडाट. तलवारीचा, जर तलवारी एकमेकावर आदळल्या किंवा युद्धामध्ये जर तलवारी एकमेकाला भिडल्या तर त्यातून जो आवाज निघतो तो खणखणाट निघतो. निघतो खणखणाट. पक्ष्यांचा मंजूळ आवाज म्हणजेच किलबिल, किलबिल. मंजूळ आवाज म्हटला पक्ष्यांचा किलबिल. बरोबर. पक्ष्यांचा किलबिलाट. बेंडकाचे डरावणे, डरकणे, डराव डराव. डरावणे, डरकणे, डराव डराव अशा दोन्ही तिन्ही गोष्टींचा उपयोग आपल्याला होताना दिसतो. विजांचा येतो तो कडकडाट, विजांचा कडकडाट. पावसाळी दिवस आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विजा जर चमकायला लागल्या तर आवाज कसा येतो हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तर त्याला कडकडाट म्हणतात विजांचा. परंतु विजांचा कडकडाट पण ढगांचा गडगडाट असतो बरं. विजांचा कडकडाट. घुबडाचा घुतकार, घुबड जे करतो घु त्याला घुतकार असे म्हणतात. कबुतराचे किंवा पारव्याचे घुमणे, घु घु घुमणे. बरोबर. कबुतराचे किंवा पारव्याचे घुमणे. कोकिळेचे कुहू कुहू किंवा कुजन सुद्धा म्हणतात. त्याला, कोकिळा जे काय कुहू कुहू करते त्याला कुजन सुद्धा म्हणतात. अश्रूंची घळघळ, अश्रूंची घळघळ. बांगड्यांचा किनकिनाट, एखाद्या स्त्रीच्या हातामध्ये जर बांगड्या असल्या तर त्या काही कामं करताना बघा वाजतात. त्या वाजताना जो आवाज येतो त्याला किनकिनाट असं म्हणतात. काय म्हणतात? किनकिनाट. किनकिन करतात त्या बांगड्या. ठीक आहे. असो. रक्ताची भळभळ, रक्त जे वाहतं ना तर ते बोलताना आपण भळभळ म्हणतो. बरोबर. भळभळ. पावसाची रिमझिम रिपरिप. हा बघा, ज्या लोकांना पाऊस आवडतो त्यांच्यासाठी रिमझिम रिमझिम. ठीक आहे. आणि ज्या लोकांना पाऊस आवडत नाही तेव्हा ते म्हणतात पावसाची रिप 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 रिप. बरोबर. तर इथं आवड निवड आहे. पावसाची रिमझिम सुद्धा असते आणि रिपरिप सुद्धा असते. बरोबर. अशा प्रकारे पावसाची रिमझिम, रिपरिप दोन्ही शब्द चालतील. कावळ्याची काव काव, कावळा काव काव करतो. मांजरीचे म्याव म्याव, कोंबड्याचे आरवणे, कोंबडा जे कुकडू कुकू करतो त्याला आरवणे असे म्हणतात. कोंबडा आरवतो. कुत्र्याचे भुंकणे, कुत्र भुंकतं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. भाऊ भाऊ. ढगांचा गडगडाट,
बघा विजांचा कडकडाट आहे आणि ढगांचा गडगडाट आहे. सिंहाची गर्जना, गर्जना फक्त सिंहाचीच असते, इतर कोणीही गर्जना करू शकत नाही. वाघ, चित्ता किंवा इतर जे तत्सम प्राणी आहेत ते गर्जना नाही करू शकत, डरकाळी फोडतात. तर गर्जना, डासांची भुणभुण. बघा आपल्या कानाभोवती जर एखादा डास आला तर भुन असा आवाज येतो, म्हणून डासाची भुणभुण. कोंबड्याचे आरवणे, सकाळी सकाळी जे कोंबडा कुकू करतो त्याला आरवणे म्हणतात. माकड जे करतो ना हुप हुप, त्याला भुभुक्कार म्हणतात. काय म्हणतात? भुभुक्कार. हुप 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 हुप, या हुप हुपलाच काय म्हणतात? भुभुक्कार. भुभुक्कार. पंखांचा फडफडाट, घंटांचा घणाट. घंटा जर वाजवत राहिलो तर त्याचा घणघणाट येईल. डासांची भुणभुण, तलवारीचा खणखणाट, तारकांचा चमचमाट, नाण्यांचा, नाणी जर चिल्लर नाणी आपण एका ठिकाणी भरली तर त्याचा छनछनाट होईल. पक्ष्यांचे भांडण, पक्ष्यांचे जर भांडण झाले तर कलकलाट. काय म्हणू आपण? कलकलाट. बघा पक्ष्यांची जर किलबिल ही वेगळी आणि पक्ष्यांचे भांडण म्हटलं तर कलकलाट. बरोबर. समुद्राची गाज, समुद्राच्या लाटा बघा जमिनीवर येऊन आदळतात, त्यातून जो आवाज निर्माण होतो, बरोबर, आवाज कधी समुद्रावर गेला तर ऐकायला मिळेल, फार लांबूनच ऐकायला येतो, त्याला गाज असे म्हणतात. काय म्हणतात? समुद्राची गाज. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट. बघा इथं मी परत घेतले, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट. ताशाची तडतड, पण ढोल ताशे तुम्ही पाहिले असतील तर त्या ताशात तड 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 वाजतो तो, म्हणून त्या ताशाची तडतड. घड्याळ टिक 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 वाजत राहते. जात्याची घरघर, घरी पूर्वी दळण दळण्याकरता चक्की वगैरे साधन नव्हते, तेव्हा जाती होती. तर जात्यावरती पीठ दळल्या जात होतं. तर जेव्हा ते जातं फिरवल्या जात होतं तेव्हा घर 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 असा आवाज यायचा, म्हणून जात्याची घरघर. पाण्याची सडसडत. सुतार पक्षी, सुतार पक्ष्याची टणत्कार असते. काय असते? टणत्कार. कारण तुम्हाला माहितीये त्याची चोच टणक असते आणि तो हाडाला छिद्र पाडतो, टक 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 करू करू, म्हणून त्याला टणत्कार असे म्हणतात. मुलांचा गोंगाट होऊ शकतो, एकत्र मुले जर एका वर्गात टाकली तर त्यांचा गोंगाट होताना दिसतो. इत्यादी शब्द आपल्याला नैसर्गिक काही कृत्रिम प्रकारचे पाहायला मिळतात, ज्या शब्दांच्या आवाजांना आपण नाव देतो. बरोबर. काय देतो? नाव देतो. तर जसं समुद्राची गाज, अशा प्रकारे. ठीक आहे. चला पुढे जाऊ. तर बघा याचबरोबर कुत्र्याचे भुंकणे तर चिमणीची काय असेल? चिवचिव. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येताना दिसतात. ह्यासाठी हे 50-100 शब्द तुमच्या ओळखीचे असणं आवश्यक आहेत, म्हणजे हा फुकटचा मार्क तुमचा जाणार नाही. ठीक आहे. तसं पाहिलं तर हे कोणी शिकवतही नाही आणि शिकवायची गरजही नाही, परंतु असावे, भूक नसावी परंतु शिदोरी असावी, त्यामुळे आज हे प्रकरण घेतलेलं आहे. सोबत याच्यासोबत एक आणखी एक घेतलं की कधी कधी काय विचारलं जातं की प्राणी पक्ष्यांच्या, पशु पक्ष्यांच्या राहण्याच्या जागा पण विचारल्या जातात. पशु पक्ष्यांच्या राहण्याच्या जागा पण विचारल्या जातात. याच्यात सुद्धा कन्फ्युजन होते. म्हणून मुंग्यांचे असते, मुंग्यांचे घर जे असते त्याला वारुळ म्हणतात. माणूस घरात राहतो, उंदीर बिळात राहतो, साप एक तर बिळात राहतो नाही तर वारुळात राहतो. बरोबर. साप, बीड आणि वारुळ. बघा उंच उंच असं एक मातीचं उभं, त्याला वारुळ म्हणतात. त्याला छिद्र असतात वरून, त्यातही साप राहतो आणि बिळातही साप राहतो. गुरांचा असतो त्याला गोठा म्हणतात. गोठा गोठा ध्यानात ठेवजा. गोठा. गायीची असते तिला गोशाळा म्हणतात. घोड्याचा तबेला असतो, पागा असतो किंवा अश्वशाळा सुद्धा असते. पूर्वी बघा जे राजे रजवाडे घोडे ठेवायचे त्याला अश्वशाळा म्हणायचे. कालांतराने त्याला पागा म्हणायला लागले. आज त्याला तबेला असंही म्हणतात. हत्तीचा हत्तीखाना, पीलखाना हा शब्द ध्यानात ठेवला. पीलखाना किंवा अंबारखाना. अंबारखाना. अंबारी ही हत्तीवरच असते, म्हणून हत्तीच्या राहण्याच्या ठिकाणाला अंबारखाना सुद्धा म्हणतात. हत्तीवरती ठेवलेली जी पालखी असते तिला अंबारी म्हणतात, म्हणून हत्तीच्या राहण्याच्या ठिकाणाला अंबारखाना असं म्हटलं जातं. कोंबड्याचे खोराडे, खोराडे एक छोटस घर असतं बघा कोंबड्याचं, त्याला खोराडे असं म्हणतात. सिंहाची गुहा असतो, वाघ सिंह गुहात राहतात. मधमाशांचे पोळे, तर कोळ्याचे जाळे. कोळी जो असतो आपण कातणी कोळी म्हणतो, त्याचे जाळे असते. चिमण्यांचे घरटे असते, तर पोपट, कबूतर, घुबड झाडांच्या ढोलीत राहताना दिसतात. कुठं राहताना दिसतात? झाडांच्या ढोलीत किंवा दगडांच्या भेगेत, असे आपल्याला पोपट, घुबड किंवा कबूतर राहताना
दिसतात, बरोबर? इत्यादी आपल्याला प्राण्यांचे, पशुपक्ष्यांचे राहण्याचे ठिकाणं माहिती असणं आवश्यक आहे. यावरही अशा प्रकारचे प्रश्न येतात. जसं बघा गायीची गोशाळा, गायीची गोशाळा तर हत्तीची काय असेल? पलीखाना, किलखाना, पतीलखाना का पिटाळखाना? काय असेल? अशा प्रकारे आपल्याला दिसून येतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर बघा गायीची जर गोशाळा आहे, तर गायीचं घर सांगितलंय घर, गायीचं घर. मग तसंच हत्तीचं घर कोणतं असेल? घर कोणतं असेल? तर 100% तुम्ही उत्तर बरोबर दिली आहेत. काय असेल? तर पिलखाना, पिलखाना. पिलखाना म्हणजेच हत्तीचा राहण्याचं ठिकाण. असे प्रश्न तुम्हाला येत राहतात आणि या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही 100% सहजगत्या उत्तरं लिहू शकता. आणि हे जे प्रश्न असतात, एखाद दुसरा प्रश्न येतोच बरं का पेपरला. नेहमी येत राहतो. आणि असे प्रश्नांमध्ये गोंधळ करता कामा नये. सोपे सहज. एक लक्षात ठेवायचं, आपल्या आजूबाजूला जे आवाज आहेत, त्या आवाजांना जे नाव दिलं जातं, त्याला ध्वनिदर्शक शब्द असे म्हणतात. ध्वनिदर्शक शब्द म्हणजे ध्वनी दाखविणारे शब्द असं म्हणतात. आणि ध्वनिदर्शक शब्द इत्यादी शब्द आपल्याकडे आहेत, जे की आपल्या प्रत्येक पुस्तकांमध्ये तुम्हाला दिसून येतील. आणि यांचे अर्थ सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. हे करून जर नाही दाखवले, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगल्या हे समजून घेऊ शकता. सोपं आणि सरळचं आजचं लेक्चर होतं, बरोबर? आज आता आपण इथंच आपलं लेक्चर संपते. कारण एवढेच शब्द आहेत, जे तुम्हाला ध्वनिदर्शक शब्द म्हणून ओळखायला येतात. उद्या आपण यापेक्षा आणखी शब्द घेऊ. आपले बरेच विरुद्धार्थी शब्द राहिलेले आहेत, ते सुद्धा घेऊयात, बरोबर? आता बघा, हे जे शब्द आपण शिकत चाललोय, तुम्हाला सांगणं असं आहे, की जे काय तुम्हाला मेन जे प्रकरण आहेत, ते तुमच्या रेकॉर्डिंग रेकॉर्ड बेसवरती दिलेले आहेत. त्या प्रकरणांचा सराव करा. त्या प्रकरणांचा सराव करा. जेणेकरून ते प्रकरणं तुम्हाला चांगल्या प्रकारे होतील. हे एक्स्ट्राचे प्रकरण आहेत. हे एकदा जरी लेक्चर पाहिलं, तर तुमचं होऊन जाईल. बरोबर? असे प्रकरणं. म्हणून सगळ्यात जास्तीत जास्त लेक्चर तुम्हाला कंप्लीट करून देण्यामध्ये माझा कल राहणार आहे. नमस्कार. तर आज इथं थांबूयात आपण. उद्या भेटू.